तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो बघू शकता, आज आपण एक लग्नपत्रिकाची एक पीएल फाईल मित्रांनो क्रिएट केली. मित्रांनो काय विषय नाही, एकदम जबरदस्त मित्रांनो. आजचा जो आपण वेडिंग पत्रिका बनवली एकदम भारी बनली मित्रांनो. ही बनवण्यासाठी भरपूर मला वेळ लागला मित्रांनो, कारण भरपूर मी ट्रेंडिंगमध्ये मटेरियल या पद्धतीने क्रिएट करण्याचा प्रयत्न केला. एकदम भारी झालं, बघू शकतो तुम्ही स्क्रीनवर. या पण मी क्रिएट करण्याची पद्धत केली मित्रांनो, एकदम भारी झाली. सर्वांनी नक्की व्हिडिओ लाईक करा, काय विषय नाही. ओके, नक्की मला कमेंट करा नेक्स्ट टोटल कशामध्ये तुम्ही कोणत्या टाईपवर बनवू मी. ओके, काय विषय नाही. याची मी PAT सुद्धा फायनल तुम्हाला देणार आहे मित्रांनो. थोड्याने तुम्हाला ती मटेरियल मी प्रोव्हाइड करून टाकेल. सध्याची PLP मित्रांनो, याचा एक इश्यू झाला की याची PLP क्रिएट नाही होते. तर तुम्हाला डायरेक्ट मी पूर्ण मटेरियल मी PNG मध्ये क्रिएट करून आणलं, काय विषय नाही. एकदम सॉफ्ट पद्धतीने डायरेक्ट तुम्ही क्रिएट करू शकता, एकदम सॉफ्ट. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्हाला समजेल. तर चला मित्रांनो, आपण पूर्ण PLP पूर्ण जी वेडिंग पत्रिका आहे ती आपण कशी आपण क्रिएट करायची आपण. चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. इथं आपण बघू शकता एक पिक्सल लॅब नावाचं ॲप्लिकेशन आहे, बघू शकता स्क्रीनवर. हे जे ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोरला डायरेक्ट अवेलेबल आहे. तुम्ही डायरेक्ट वर सर्च करा पिक्सल लॅब. आपण तुम्हाला याचा जे लोगो आहे आपण तुम्हाला शोवून जाईल प्ले स्टोरला, काय विषय नाही. ओके, तर पिक्सल लॅबला ओपन केल्यानंतर या पिक्सल लॅबला ओपन केल्यानंतर तुम्हाला हा एक इंटरफेस तुम्हाला आपण शोवून जाईल. ओके, ते टेक्स्ट असल्यास डिलीट करून टाका. तर कोपऱ्यात तुम्हाला एक 3 डॉटचा आयकन बघायला भेटेल मित्रांनो, त्यावर क्लिक करा. तर एक नंबरला एक यूज इमेज फ्रॉम गॅलरी आपण एक आयकन बघायला भेटेल, त्यावर क्लिक करा. तुमची गॅलरी ओपन होऊन जाईल. तुम्हाला मटेरियलमध्ये एक मी बॅकग्राऊंड प्रोव्हाइड केली, तर त्या बॅकग्राऊंडला आपण सिलेक्ट करा. तर यस म्हणा, आपण बघू शकता हे एक तुम्हाला बॅकग्राऊंड आहे मित्रांनो. डायरेक्ट तुम्हाला सर्व मी क्रिएट करून दिले. तुम्हाला फक्त डायरेक्ट नवरदेव आणि नवरीचं नाव ॲड करायचं, आणि त्यांची डिटेल, परत लग्न सोहळा, हळद समारंभ, विवाह स्थळ आणि निमंत्रण, वरती फोटो. हे आपण तुम्हाला फक्त एवढं क्रिएट करायचं, काय विषय नाही. तर परत इथं वर तुम्हाला एक प्लसचा आयकन बघायला भेटेल, त्यावर क्लिक करून फ्रॉम गॅलरी म्हणा. परत मटेरियलमध्ये तुम्हाला मी इथं बघू शकता मटेरियलमध्ये काय गोष्टी प्रोव्हाइड केलं आहे. इथं हे बघू शकता लग्न म्हणजे एक पवित्र बंधन, आपण एक PNG प्रोव्हाइड केली मित्रांनो. ही जी PNG मित्रांनो, सर्व फोटोशी आपण क्रिएट केलं आहे. त्यामुळे मटेरियल कुठं जाता कामा नाही मित्रांनो. जे मटेरियल आहे तो आपल्या फॅमिलीसाठीच राहू द्या, काय विषय नाही. कुठं शेअर नका करू, काय विषय नाही. ओके, तर आपण केल्यानंतर काम झाल्यानंतर लॉक लेअरवर क्लिक करून लॉक करून टाका. ओके, PNG. तर आपण केल्यानंतर परत प्लसच्या आयकॉनवर क्लिक करतो, फ्रॉम गॅलरी म्हणतो. जो एक तुमचा मॉडेलची मी त्याला इथे सिलेक्ट करून घ्या. तर आपण सिलेक्ट केल्यानंतर इथे यस म्हणतो. तर बघू शकता PNG आपण सेट केल्यानंतर मॉडेलची इमेज आपण मी सेट करून घेतो. जो तुमचा मॉडेलची इमेज असेल मित्रांनो, त्याला इथे या पद्धतीने सेट करून घ्या, काय विषय नाही. ओके, लॉक करून टाका. परत बघू शकता. ओके, परत ते आपण केल्यानंतर इथं फ्रॉम गॅलरीवर क्लिक करतो मित्रांनो. जे टेक्स्ट आहे सर्व मी ऑटोमॅटिक PNG मध्ये क्रिएट करून घेतलं, त्या टेक्स्टला सर्व इथे ॲड करून घेतो या हिशोबाने. बघू शकता या हिशोबाने त्याला लॉक करून टाकतो. तर राहिला विषय मित्रांनो हा टेक्स्ट. टेक्स्टचं तुम्हाला विषय सांगतो मित्रांनो. इथं प्लसच्या आयकॉनवर क्लिक करा, टेक्स्टवर क्लिक करा. जे तुमचं टेक्स्ट असेल मित्रांनो, शुभ लग्न सोहळा म्हणा, हळद समारंभ, विवाह स्थळ, ते टेक्स्ट असेल मित्रांनो, त्याच्यावर डबल टॅप करून ते तुमचं जे डिटेल वगैरे असेल, ज्या प्रत्येक टेक्स्ट तुम्हाला ज्या ठिकाणी अपलोड करायचे तिला पेस्ट करा. त्या टेक्स्टला केल्यानंतर फॉन्टमध्ये यायचं मित्रांनो. इथं फॉन्टचा आयकन बघायला भेटत. या पत्रिकेत मी जेवढे फॉन्ट याला फॉन्ट जो यूज केला तो मी पॉपिन्स फॉन्ट यूज केला, गुगल फॉन्ट. तर आपण क्रोमला जा मित्रांनो. क्रोमला गेल्यानंतर इथं गुगल फॉन्टवर सर्च करा, गुगल फॉन्ट पॉपिन्स या पद्धतीने. गुगल फॉन्ट आणि पॉपिन्स जरी सर्च केलं मित्रांनो, बघू शकता एक नंबर तुम्हाला पॉपिन्सचा गुगल फॉन्ट डाउनलोड डायरेक्ट त्याच्यावर शो होऊन जाईल. तिथून तुम्ही तो फॉन्ट डाउनलोड करून टाका यापर्यंत, बघू शकता. ते गेट फॉन्टवर क्लिक करून टाका. पॉपिन्सचा जो फॉन्ट आहे मित्रांनो, डाउनलोड वाला क्लिक करून टाका या पद्धतीने, बघू शकता. हा पॉपिन्स फॉन्ट मित्रांनो डाउनलोड होऊन गेला, बघू शकता. या पद्धतीने ॲक्च्युली कोणतं पण नाव घ्या तर मित्रांनो, तर बघू शकता. तर या परत तुम्ही समजा डिटेल पेस्ट केली मित्रांनो, तर हा सुद्धा फॉन्ट बेटर आहे मित्रांनो. ऑटोमॅटिक जो सेट होऊन जातो पिक्सल लॅबचा, काय विषय नाही. ओके, आपण तुम्हाला फॉन्ट डायरेक्ट शो होऊन जाईल मित्रांनो, काय विषय नाही. त्यावर तुम्ही फॉन्ट सर्व ॲड करून घ्यायचं. पॉपिन्स आपण डाउनलोड करून घ्यायचा. त्यानंतर चिरंजीवची चौका मटेरियल म्हणून सर्व गोष्टी ॲड करून घेतोय. तर बघू शकता ती चिरंजीवची चौका मटेरियलमध्ये मी सर्व प्रोव्हाइड केलं आहे. तर आपण तुम्ही ते ॲड करून घ्यायचं, काय विषय नाही. जे नाव आहे आपला आकाश साक्षी, तो फॉन्ट आहे मित्रांनो, तो प्रीमियम फॉन्ट आहे, काय विषय नाही. तो कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता. इन्फंटी फॉन्ट आहे तो, काय विषय नाही. ओके,
तर डायरेक्ट इन्स्टा पेजला ते इन्फिनिटीवाल्यांशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही तो आकाश किंवा साक्षी जो फॉन्ट आहे मी तो इन्फिनिटी तो फॉन्ट आहे, तो फॉन्ट तुम्ही डायरेक्ट तुम्ही घेऊ शकता. कारण मी तो फॉन्ट देऊ नाही शकणार मित्रांनो, तो प्रीमियम फॉन्ट आहे, काय विषय नाही. जे खाली आपण तुम्ही डिटेल सर्व गोष्टी ॲड करू शकता. जे आकाश आणि साक्षी जे टेक्स्चर आहे मित्रांनो ते सुद्धा मी तुम्हाला मटेरियल प्रोव्हाइड केलं आहे. चिरंजीवची सावकासुद्धा प्रोव्हाइड केलं आहे मित्रांनो. जे मी फोटोशॉपमध्ये क्रिएटमध्ये ट्रेंडिंगमध्ये प्रयत्न केला आहे ते सर्व गोष्टी क्रिएट केल्या. त्यामुळे तुम्ही फायनली इतकी जबरदस्त पत्रिका झाली मित्रांनो, तुम्ही नक्की पत्रिका बनवा, काय विषय नाही. ओके, नेक्स्ट टोटल तुम्हाला कशा टाईपवर पाहिजेत किंवा मी नक्कीच अजून व्हिडिओसुद्धा घेऊन येणार, PLP सर्व गोष्टी आणणार, काय विषय नाही. तरी आपण फायनली आपण ते PLP नक्की वेडिंग पत्रिका क्रिएट करा. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.